नमस्कार मित्रांनो, मी यशवंत चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर यशवंत चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा निवडणूक घेऊन आलो आहे। तर आज दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी आज आहे रामनवमी। आज रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज रामनवमीच्या निमित्त मी आहे अणाव गावामध्ये। आज श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामध्ये आज राम जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा होतो तर ते पाहण्यासाठी आपण आलो आहे। तर तुम्ही आता पाहू शकता की माझ्या आता पाठीमागे जो आवाज आहे तो कीर्तनाचा आहे। तर तिथे आता मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे, तर तेही पाहूया, दर्शन घेऊया आणि राम जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा होतो तर तेही पाहूया। चला आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आणि हा श्रावणबाळ तिथून जात असताना त्याच अरण्यामध्ये मार्गस्थ होत असताना आई वडिलांनी त्याच्या समोर इच्छा प्रकट केली, अरे श्रावणा फार मोठी तहान लागली आहे, अजून कितीच अंतर आहे हे आम्हाला सांगता येणार नाही, कारण आम्ही आंधळे आहोत, कुठे येऊन पोचलोय याचा सांग ना पत्ता आम्हाला, पण श्रावणात तहान फार लागली आहे, त्या तुझेचं क्षमन व्हावं अशी इच्छा आहे, तुला आम्ही वेळोवेळी त्रास देतो, जरा पाणी मिळेल काय? या श्रावणानं ती कावळ तिथंच ठेवली आणि सांगितलं आणतो पाणी, आणि या बरोबर असणारी ती झाडी म्हणजे घागर घेऊन तो पाण्याकरिता आला होता, आणि त्याच पाणवठ्यावरती हा दशरथ राजा बसला होता। त्या घागरीचा बुडबुड आवाज आला, त्या लक्ष्मीने दशरथानं प्राण सोडला, तो प्राण जाऊन वक्षस्थळामध्ये रुतला। देवाच्या श्रावणाच्या शरीराला तो जाऊन आला काळे, भरला श्रावण काळे। त्याच्या कानी आल्यानंतर तो बेवळला हो राजा, त्या राजानं लगेच त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलं, बाण काढला आणि विचारलं, त्यानं आपलं नाव सांगितलं, मी श्रावणबाळ, का इथं आला ते कारण सांगितलं, आपण सगळं ऐकलंय मागं, पुन्हा सांगत नाही, ते कारण समजलं, तो म्हणा आता मी जगू शकत नाही, पण माझी एकच इच्छा आहे, कारण अगदी विषय व्याकुळ झालेल्या माझ्या आई वडिलांकरिता मी या पाणवठ्यावर आलो होतो, मी मेलो तर फिरतो, पण माझ्या आई वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी हे माझ्या मनीचं कार्य आहे, तुम्ही ती इच्छा पूर्ण कराल असं मला वाटतं, सांगा ना, कराल ना? राजानं हो म्हटलं,
घेतलं, आपल्या हाताचा तो पाण्याचा कुंभ राजाच्या हाती दिला आणि प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत या श्रावणानं आपला प्राण सोडला. त्या श्रावणाला खाली ठेवून सगळ्यांनी झालेला दशरथ राजा तो कुंभ घेऊन निघाला. चालत चालत वेळेअभावी कधीच तिथं आला. कुठं? जिथं श्रावणाचे आई वडील होते त्या ठिकाणी. तिथं आल्यानंतर राजा काहीच बोलला नाही, कारण राजा बोलता झाला असता अगोदरच तर आपला बाळ आला नाही हे त्यांना कळलं असतं. त्याने पाणी घेतलं नसेल, पाणी घेणार नाही या उद्देशानं तो गप्प बसला. पण आंधळे जरी असले तरी आई वडिलांना सगळं काही कळत होतं. त्यांना त्या पायाची चावूल कळली. तो बाळ समोर येऊन उभा राहिला असं वाटलं. तो आलेला बाळ बोलत नाही. आपण त्याला खूप त्रास दिलाय. श्रावणा, अरे का बोलत नाही? आम्ही तुला दिलेला त्रास आम्हाला कळतोय. बोलणारे श्रावणा, तुला खूप कष्ट झालं का रे? अरे नको होतं आम्हाला पाणी, असं पाणी नकोय आम्हाला. तुला झालेला त्रास आम्हाला सुद्धा होतोय. श्रावणा, तू बोलत नशील तर आम्हाला पाण्याची गरज नाही. तहानलेल्या आई वडिलांनी एवढं बोलता क्षणी नाविलाजानं दशरथाला बोलावं लागलं. राजा बोलला. राजा बोलता क्षणी कळलं की आमचा श्रावण नाही. काय झालं आमच्या श्रावणाचं? हे बोल, काय झालंय आमच्या श्रावणाचं? शांतता व्हावी म्हणून आमचा श्रावण पाणवठ्यावर गेला. त्याचा तू वध केलाय, त्याचा तू प्राण घेतलाय. तू पापी आहेस. तू सुद्धा पुत्र करून मरशील असा आम्ही तुला शाप देतो. असा शाप राजाला मिळता क्षणी राजा मात्र फार दुःखी झाला. दशरथ राजा दुःखी झाला, पण त्या क्षणी राजा मनी हर्षला, त्याला आनंद झाला. कारण एका ब्राह्मण घराण्यातील ब्राह्मण दाम्पत्याचा शाप होता. ब्राह्मणाचा शाप खोटा ठरणारा नव्हता. मी काय पापी आहे. किती वर्ष मला लग्न होऊन झाली. मला एक नव्हे तर 3 पट्टराणी आहेत. या 3ही राण्यांना सुद्धा पुत्र संतान नाही संतती आणणे. मग असं असता याच्याकरिता मी व्याकुळ होतो. या ब्राह्मण मुखातून निघालेल्या शापापायी मला पुत्र होणार आहे आणि पुत्र होऊन नंतर हा शाप खरा ठरणार. म्हणजे अगोदर पुत्र होईल आणि नंतर मला त्याचा विरह होऊन मी मरेल. म्हणजे पुत्र प्राप्ती मला होणार आहे. म्हणून राजा दशरथ आनंद झाला. या राजा दशरथानं हे सगळं आपलं हर्षभरीत वातावरण तिथलं लुप्त केलं. पण दुःखानं सुद्धा व्याकुळ झाला आणि तहानेनं व्याकुळ झालेले आणि दुःखानं व्याकुळ झालेले श्रावणाचे आई वडील त्याने तिथंच प्राण सोडला. राजा दशरथानं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले. राजा दशरथ आपल्या राजधानीपर्यंत येऊन पोहोचला. कुठं? अयोध्येमध्ये. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर हे सगळं वृत्त राजा दशरथानं आपल्या कुलगुरूंना म्हणजे वशिष्ठांना सांगितलं. आणि वशिष्ठांनी तिथं त्यांना काय केलं की याच्या वाचून आपण काय केलं पाहिजे, यातून मुक्ती मिळवायला पाहिजे. तर पुत्र कामेष्टी यज्ञ केला पाहिजे. आणि पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे सर्वसामान्य यज्ञ नव्हे. या यज्ञाला काय लागेल? ज्याला स्त्री आणि पुरुष हे कळत नाही, ज्याच्या अंगी वासना नाही, अशी व्यक्ती यजमान म्हणून लागेल.
कौशल्याला एक मुलगा झालाय, सुमित्रेला एक मुलगा झालाय आणि कैकेयीला 2 मुलं झाली. मी कशाला शांत बसा म्हटलं होतं ते याच्याकरिता, कोणाला किती मुलं झाली तीच माहित नाही, फक्त नाव माहितीये. कौशल्याला एक, सुमित्रेला एक आणि कैकेयीला 2. तिला 2 का झालेत याच्या मागचं कारण काय ते ऐका. तिला 2 मुलं होण्यामागचं कारण काय? पहिल्या सुरुवातीला ते प्रसाद वाटला होता तेव्हा तिघांनाही सारखा दिला होता, पण तिनं तो घेतला नाही. तिच्या अंतरामी वाईट वाटलं, तिच्या चेहऱ्यावरचा भाव वाचेपर्यंत तिचा प्रसाद गेला आणि या दोघांनी आपला प्रसाद त्याचा थोडा थोडा भाग काढून तिला दिला. त्या 2 भागाचे 2 आणि यांना एक भाग एक त्यांच्या हातात शिल्लक राहिला होता ना. म्हणून आपल्याही राण्यांना मुलं झाली आणि ती मुलगेच आहेत ही वार्ता कानी पडली. राजा आनंदित झाला आणि आता मात्र आपल्या संस्काराप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे त्या पुढील संस्कारांना सुरुवात झाली आणि भगवंतांना न्हाऊ घालण्याची वेळ आली. अशा वेळेत आता न्हाऊ घालतायत भगवंताला. नानी नाणी हे निर्मला ते नानी हो, नानी भाग्याची गुणवाणी हो, आणि तिच्या भाग्याची आणि तिच्या भाग्याची गुणवाणी हो, नानी 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 ते ज्ञानी हो, ज्याच्याचे देहभाव केले परते हो, ज्याच्याचे देहभाव केले परते हो, ज्याच्याचे भक्ते गुरिते हो, ज्याच्याचे सायुज्य सौख्य भरते हो. नवे वस्त्र परिधान केले, सुशोभित वस्त्र अलंकार भगवंतांच्या अंगावरती घातले आणि एवढं सजवलंय शरीर. हा शब्द महत्वाचा. भगवंताचा देह आहे तो, मानवाचा नाही. मानवाचा काय जातो, नवीन नवीन अलंकार घालून मडवला जातो. सोन्याचे अलंकार दागदागिने घालून काय होतं, मडवला जातो, सजवला जात नाही. कारण हे मड आहे. व्यापून भरलेला जगदात्मा परमेश्वर जन्माला आलाय. सर्वात्मक जो व्यापक अरुणेणुकी मुकानिळे दयाचे कान फुंकी हो, मुकानिळे दयाचे कान, मुकानिळे दयाचे कान फुंकी हो, नानी घालण्याचा आणि नाव ठेवायला सुद्धा बरेच जण जमले. त्यामध्ये अनेक देवदेवता वेषांतर करून आली आहेत भगवंताच्या ठाई. भगवंताला पाहण्यासाठी त्याचं मुखकमल पाहून आपल्याला संतोष मिळेल या उद्देशानं काय झालं, स्वतः भगवंत आले तिथं आणि वाकून वाकून बघतायत आणि नाव पाण्यात घालण्याची वेळ झाली आणि भगवंतांना पाण्यात घालण्यासाठी घेत आहे. बाकीचे वेळ आहे अजून. तुम्ही बसला असताना अजूनही मी अजून उठल्यावर म्हटलं नव्हतं, बसला असताना तुम्हाला सोहळा व्यवस्थित दिसला असता. तुम्ही खरोखर गडबड करता, मगापासून खूप चांगलं छान झालेलं आणि तुम्हाला सगळं कळत होतं. कुलभूषण दशरथ नंदन
या ठिकाणी राम जन्मोत्सव इथे साजरा झालेला आहे. त्यानंतर इथे बाजूला इथे आर्या क्रीडा मंडळ अणाव यांनी मोफत सरबत वाटप या ठिकाणी केलेलं आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे भूषित करौ मालाधरौ देवौ वारवती निलयौ नागारि गोपालौ दक्षयज्ञमथनम्
शैलजा वल्लभौ पापं मे हरतां आता आपण आलोय रवळनाथ मंदिरामध्ये. आतमध्ये जाणं दर्शन घेणारच आहोत. तर आता थोड्याच वेळात आता इथे पालखी येणार आहे. मगाशी आपण बघितलं ती रामेश्वर मंदिराकडे होती. इथून रस्त्यावरून चालत चालत इकडे पालखी येत आहे इकडे ह्या वाटेमधून, आणि त्यानंतर ही पालखी बरोबर डायरेक्ट आपल्या रवळनाथाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. कल्पितमासनं हिमजलै स्नानं व्यापरं नानारत्नैर्भूषितं पंतथा पंते विदया विदे पशुपति गौरी पदे
मार्गावरून पालखी निघालेली आहे आणि पुढे आता ती मांडावर जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे. तुम्ही आजच्या वेळी बघितलं की अणाव गावातील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरामधला राम जन्मोत्सव अशा प्रकारे साजरा झाला. तो हा रामनवमीचा उत्सव तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ चॅनल आशिष चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओ पर्यंत. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.